येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपितांनी येवला अंदरसूल रोडवरील जीवन फर्निचर दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश करून दुकानात विक्रीसाठी ठेवलेले एलईडी टीव्ही, सीलिंग फॅन, कूलर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच तांब्याची व पितळाची भांडी असा एकूण 2,70,400 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला होता। सदर घटनेबाबत येवला तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांची पथके सदर गुन्ह्याचा संयुक्त तपास करत होते। सदर गुन्ह्यातील आरोपींची मिळालेल्या गोपनीय माहिती काढून सदरचा गुन्हा हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज परिसरातील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व येवला तालुका पोलिसांनी वाळुंज MIDC जिल्हा छत्रपती संभाजीनगर परिसरातून खालील आरोपींना ताब्यात घेतले आहे। गुलाम रफिक शेख वय 40 वर्ष, दीपक लाचू ठुणे वय 19 वर्ष। सदर आरोपींना वरील गुन्ह्याच्या तपासात चौकशी केली असता त्यांनी त्यांचे वाळुंज जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील साथीदार संतोष कांबळे, करण कांबळे व इतर साथीदार यांच्यासह गेल्या 15 दिवसांपूर्वी येवला तालुक्यातील अंदरसूल शिवारात एका फर्निचर दुकानाचे शटर तोडून इलेक्ट्रॉनिक साहित्य, तांब्या पितळाचे भांडे चोरून नेल्याची कबुली दिली आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या कब्जातून वरील गुन्हा करण्यासाठी वापरलेला छोटा हत्ती वाहन, गुन्ह्यात चोरीस गेलेले 3 LED टीव्ही, 77 किलो वजनाची तांब्याची भांडी व 14 किलो वजनाची पितळाची भांडी असा एकूण 2,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष कांबळे व करण कांबळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। पोलीस पथके त्यांचा कसोशीने शोध घेत असून सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।